परवा दिवशी स्मार्ट पॉईंटमधून अमूलचा खवा आणला. म्हणलं बघूया तरी याचे गुलाबजाम कसे होतात. तर त्यासाठी बघा इथे मी खवा घेतला हा आणि त्यामध्ये थोडंसं मैदा टाकून हे पीठ मळून घेतलं आणि तेल गरम करून घेतलं. तेल खूप जास्त गरम करून घेतल्यामुळे पहिले 2-3 गुलाबजाम जे आहेत ते थोडे करपले. नेहमी तुम्ही पण लक्षात ठेवा, गुलाबजाम तळत असताना कधीच तेलाचं टेम्परेचर हे हाय ठेवू नका. अगदी मीडियम ते तापलं पाहिजे आणि अशाच तेलामध्ये गुलाबजाम तळून घ्यायचे किंवा तुपामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. पण अगदी भरपूर कडकडीत तापलं आहे तेल आणि त्यात तुम्ही गुलाबजाम टाकलेत असं करू नका, ते पूर्णपणे काळे पडतात. मग काय केलं, पुन्हा गॅस बंद केला, तेल जरा थोडंसं गार होऊ दिलं आणि नंतर बाकीचे गुलाबजाम जे आहेत ते छान असे तळून घेतले. तर बघू शकताय तुम्ही 2-4 गुलाबजाम जे आहेत ते असे करपलेले आहेत. तर आता पाक करण्यासाठी इथे मी साखर घेतली, 3 वाटी साखर घेतली आणि साखर बुडेल एवढं पाणी घेतलं, पाक करायला ठेवला. साखर विरघळल्यानंतर अगदी त्यानंतर 10 ते 15 मिनटामध्ये पाक तयार होतो. जास्त 1 तारी 2 तारी करत बसायचं नाही. हलकासा असा चिकटपणा आला या पाकाला की आपला गुलाबजामचा पाक तयार. आणि पाक गरम असताना त्यामध्ये गुलाबजाम टाकू नका. गुलाबजाम पण थोडेसे थंड होऊ द्या, पाक पण थोडासा मध्यम होऊ द्या आणि नंतर याच्यामध्ये गुलाबजाम टाकून हे झाकून ठेवून द्या मुरवण्यासाठी. आता बघा हे गुलाबजाम मुरेपर्यंत एवढा कोणाला धीर धरत नाही, त्यामुळे डायरेक्ट खायला सुरुवात करायची. मस्तपैकी अगदी छान झाले ते गुलाबजाम. पण आपला जो साधा जो खवा मिळतो तो अगदी बेस्ट असतो या खव्यापेक्षा. तुम्ही पण ट्राय करा आणि लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.